विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळवण्याचा आम्हाला आनंद होतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण वस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आम्ही आमच्या शाळेमध्ये ऑनलाईन तासिका गुगल मीट झूम मीट द्वारे घेत होतो. त्यासाठी त्या तासिकेचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना ग्रामीण आणि शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी आम्ही हे YouTube लाईव्हचे लेक्चर आयोजित केले आहे. जे तुम्हाला वर्षभर पाहता येणार आहेत. वर्षभर त्याच्या लाईव्ह तासिका तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि YouTube चॅनलही सबस्क्राईब करा. तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सर्व परीक्षाचा प्रश्नसंच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला YouTube वरती अनलिमिटेड वेळा व्ह्यू करता येणार आहे, जेणेकरून जो घटक आपल्याला समजला नाही तो वारंवार पाहून आपण त्याचा बारकाईने अभ्यास करू शकतो. शाळेमध्ये एकदा शिकवणार आहेत. भाषा विषयात प्रत्येक उत्तरावरती सराव टेस्ट असेल, पण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला एका घटकावरती 10-20 टेस्ट उपलब्ध करून देणार आहेत. आणि त्या टेस्टचा निकाल आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पालकांनी, आपल्या पाल्याने सोडवलाय, आपल्या मुलांनी सोडवलाय ते पाहण्यासाठी पालकांना निकाल पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्याची लिंक तुम्हाला मेसेज मध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स, काही जणांना अभ्यास करण्यासाठी स्वतः आमच्या शाळेच्या वतीने हमी देतो की परिपूर्ण अभ्यासक्रम जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहे. आणि महाराष्ट्रात सर्वे केला असता अशा प्रकारच्या क्लासेसची किंमत 5,000 आहे. पण आमच्या शाळेच्या वतीने होणारा हा अभ्यासक्रम आम्ही आपल्यासाठी फ्री उपलब्ध करून देत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा विषयाचा अभ्यास करणार आहोत. नवोदयचा उतारा आपण उतारा क्रमांक 14 पाहणार आहोत. उतारा क्रमांक 16 याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 16 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणारे 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, ते खात्रीशीर. फक्त तुम्हाला एवढंच करायचंय, ग्रुपवर आलेल्या लिंकचा रोजच्या रोज सराव करायचा आहे. एक लिंक तुम्ही एक पेक्षा जास्त वेळाही सोडू शकता, वारंवार सोडू शकता, जेणेकरून सराव त्याला इंटरनेट स्लो झालं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर डिस्प्ले झाला. परत एकदा उत्तर शो केलाय तुम्हाला, उत्तर वाचून घ्या. आणि असाच अभ्यास आपल्याला चालू ठेवता येईल. तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वन्य प्राण्यांना देखील शिकार करू शकते. तरी पण प्रचंड गवत, पाने, मुळे, वनस्पती, मुंगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात या अस्वलाविषयी माहिती दिली जाते. तपकिरी अस्वलाविषयी म्हणजे ते शाकाहारी आहे आणि मांसाहारी आहे, अशा प्रकारचा उत्तर आहे. चला तर वेळ न दवडता आपण या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहोत. तपकिरी वनस्पती आणि प्राणी दोन्हीही. पर्याय बी फक्त मोठे प्राणी. पर्याय सी अगदी छोटे प्राणी फक्त. आणि पर्याय डी केवळ पाने आणि शेवाळ. क्वेश्चनचं उत्तर ए येत आहे. प्रश्नांचं उत्तर ए येत आहे. चला प्रश्न पहिल्याचं उत्तर. चला, जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी चॅट करा. जे लाईव्ह नाही त्यांच्यासाठी आम्ही फॉरवर्ड करा, जेणेकरून ते ग्रुपला जॉईन होतील आणि त्यांना लाईव्ह लेक्चरच्या लिंक मिळत राहतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ओमचं उत्तर येत आहे.
सृष्टी कंडाळ हे उत्तर देते. चला बाकीच्यांनी टाईप करा. मी तुम्हाला सांगतो, तपकिरी अस्वल काय खाते? उत्तर आणि प्राणी दोन्ही खातो. फक्त मोठाले प्राणी खातो का वनस्पती खातो? केवळ पाणी आणि शेवाळ खातो का रे? तर नाही, तो प्राण्यांनाही खातो. म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वनस्पती आहे. मोठ्या प्राणी शकते कारण पहा, त्याची वृत्ती प्रबळ आणि त्याच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते. प्रश्नांचं उत्तर आलंय की त्याचा आकार प्रचंड असतो. त्याचा अर्थ प्रश्नांनी तो उत्तर वाचला नाही, समोर मोबाईल घेऊन फक्त पाहत राहिला. तो सहज उपलब्ध असतो. ओमचं उत्तर हे त्याचा आकार प्रचंड असतो. तुमचा गोंधळ होतो या प्रश्नाचं उत्तर देताना. प्रश्नाचं उत्तर हे उत्तर चुकलेलं आहे. उत्तर परत काळजीपूर्वक वाचा, याच्यावरती सराव घेत सोडा, म्हणजे तुम्हाला त्याचं योग्य उत्तर लगेच कळलं. चला तर मी तुम्हाला याचं योग्य उत्तर सांगतो. पहा इथं दिलेलं आहे. पहा, अस्वल आपल्या निवास क्षेत्रामध्ये मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे तो मोठ्या प्राण्याची देखील शिकार करू शकतो. या वाक्यामध्ये याचं उत्तर लपलेलं आहे. पहा, अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे तो मोठ्या प्राण्याची देखील शिकार करू शकतो. प्रश्न दुसरा, त्याचं योग्य उत्तर आहे सी. ते वैष्णवी दिले बा, उत्तर सी. त्याची वृत्ती प्रबळपणाची असते. पहा, उत्तरा काळजीपूर्वक वाचत चला, गोंधळ करू नका. 1 मार्क गेला तरी आपला नंबर लागू शकत नाही. परिपूर्ण अभ्यासासाठी तुम्हाला उत्तरा काळजीपूर्वक वाचणे आणि त्या शब्दाचा अर्थ काय निघतो ते शोधणे गरजेचे आहे. दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. त्याची वृत्ती प्रबळपणाची असते. चला या उत्तरातील तिसरा प्रश्न, तपकिरी अस्वल ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने, मुळे वगैरे खातो. बहुधा कोणत्या ऋतूमध्ये? वर्षा, वसंत, हेमंत की ग्रीष्म? या उत्तरामध्ये एकाच ऋतूचा उल्लेख आलेला आहे, त्याच्यामुळे हे उत्तर चुकणं मला अजिबात अपेक्षित नाही. वैष्णवीचं म्हणणं आहे बी. चला बाकीचे टाईप करा. उद्धव, आदित्य, ओम, सार्थक, कृष्णा, प्रदीप, आरती, असवरी, प्रीती, अमृता. मी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही यावेळेस. पहिल्या प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जण चुकले होते, तिसरे उत्तर चुकलेले नाही. चला याचा अर्थ तुम्ही उत्तर काळजीपूर्वक वाचलाय, पण काही वाक्य तुम्हाला वाक्याचा अर्थ कळाला नाही, म्हणून तुमच्या काही प्रश्नाचे उत्तर चुकीचे येत होते. कोणता ऋतू आहे? तर वसंत. कोणता ऋतू आहे? क्रमांक बी, वसंत. चला तुमचं अभिनंदन. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला या उत्तरावरील चौथा प्रश्न, ते खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाही. ते खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाही. पहा त्याच्यात पुढचं वाक्य आहे. आता जे आपण वसंत ऋतूचं वाचलं ना, त्याच्यात पुढं वाक्य आहे. पहा, तो खडकांच्या खालचं काय खात होता?
वनस्पती, शेवाळ, भुंगे, कीटक आणि प्रश्न नीट वाचा. तो खडकांच्या खाली टिंब टिंब खात नाहीत. नाहीत शब्द कळत तुमचं बार नाही गेलं तुमचं उत्तर चुकू शकतं. चला योग्य उत्तर टाका प्रश्न क्रमांक 4 च. वैष्णवचं म्हणणं आहे प्रशांत डी, ओम डी, तुम्ही बारकाईने पर्याय क्रमांक प्रश्न 4 पर्याय क्रमांक वनस्पती पहा दगडाच्या खाली खात नाही. खडकाच्या खाली टिंब टिंब खात नाही. काय खात नाही रे? पर्याय क्रमांक ए वनस्पती हे योग्य उत्तर आहे. तुम्ही सुरुवातीला डी म्हणला कीटक, तो म्हणतो भोंगा असेल, काय म्हणतो कीटक. आणि दगडाच्या खाली काय येऊ शकत नाही रे? खडकांच्या खाली काय येत नाही? तर त्याच्या खाली येत नाही का वनस्पती. वनस्पती कुठे येतात? मातीत. शेवाळ कुठे येतं? पाण्यात. आणि भुंगे आणि कीटक कुठे राहतात? झाडावरती. म्हणजे खडकाच्या खालचं काय खात नाही, तर त्याचं योग्य उत्तर आहे ए. आता आम्ही म्हणल्यानंतर हे उत्तर टाईप करायला लागले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्या प्रश्न समजला नव्हता म्हणून तुम्ही आधी चुकीची उत्तर दिले. चला तरी पण बदलून उत्तर टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं, ऐकून उत्तर टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला या उत्तरातील आपण शेवटचा प्रश्न. सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की जो टिंब टिंब खातो. सर्व भक्षी पहा उत्तराच्या पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे. पहा सर्व भक्षी म्हणजे असा केवळ वनस्पती, केवळ कीटक, वनस्पती आणि प्राणी दोन्हीही केवळ प्राणी. पहा या उत्तरातील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी शेवट आहे. प्रश्न 5वा. सर्व भक्षी. सर्व भक्षी म्हणजे कसा रे? शाकाहारी आणि मांसाहारी. सर्व भक्षी म्हणजे कसा? शाकाहारी आणि मांसाहारी. योग्य उत्तर टाकले बऱ्याच जणांनी. पर्याय क्रमांक सैनिक स्कूल साठी परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम ग्रुप करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि हा युट्यूब चॅनलची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायची जेणेकरून आपल्यासारखेच इतर मित्रही अभ्यास करतील. त्यांचाही आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आमचा उपयोग होईल. पहा आम्ही आमच्या शाळेसाठी झूम मीट, गुगल मीट घेतच आहोत. त्याचबरोबर आम्ही आपल्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी फ्री स्वरूपात हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत. हा आमचा युट्यूब जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल अशी आपण अपेक्षा करतो. आणि आजची लाईव्ह तासिका इथं थांबवतो. धन्यवाद. करा, शेअर करा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे लिंक वेळोवेळी